सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पाहुणी जोरजोरात आई ग मला लागलं माझा पाय मोडला असं ओरडत असते. त्याच वेळेला आता नित्या म्हणते की थांब मला बघू दे. तेव्हा नित्याला ती म्हणते की ए सोड, काही गरज नाही आहे माझ्या पायाची वगैरे बघण्याची, माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे, तू काही हात वगैरे लावू नकोस. त्याच वेळेला मग आता नित्या ही राजमाला म्हणते की राजमा प्लीज जरा बाम आणतेस का. तेव्हा राजमा बाम आणण्यासाठी म्हणून निघून जाते आणि त्यानंतर पाहुणीला ती म्हणते की अगं तुला खूप लागलं आहे. तेव्हा पाहुणी म्हणते की हे बघ, काहीच गरज नाही इतकी काळजी वगैरे दाखवण्याची, मी माझ्या पायाचं काय ते बघेन. आणि ती उठण्याचा प्रयत्न करू लागते आणि तिथल्या तिथे परत खाली बसते कारण तिच्या पायाला जोरात मुरगळ आलेली असते. त्यानंतर नित्या तिला म्हणते की अगं पाहुणी तुला पायाने चालता देखील येत नाही आहे, तू स्वतःच्या घरी कसं जाशील. तेव्हा पाहुणी म्हणते की मी माझं माझं बघेन कसं जायचं ते, काही गरज नाही आहे तुला बघण्याची. तेव्हा पाहुणीला नित्या म्हणते की चल मी तुला सोडते घरी, तुला चालताही येत नाही. तेव्हा नित्या म्हणते की चल चल उठ. मग पाहुणी म्हणायला लागते की काहीच हरकत नाही आहे, हे बरं आहे तुझं आणि पुन्हा एकदा माझ्या निमित्ताने घरात शिरण्याचा प्रयत्न करतेस काय आमच्या, नको काही. तेव्हा मग आता नित्या काहीच बोलत नाही, ती फक्त पाहुणीसमोर हात करते आणि पाहुणी तिच्या हाताला हात देऊन आता उठते. नंतर राजमा आणि नित्या मिळून पाहुणीला बाहेर घेऊन येतात आणि नित्या म्हणते की पाहुणी तू इथेच थांब, मी माझी कार घेऊन येते. तेव्हा मग आता पाहुणी म्हणते की नाही काहीच गरज नाही आहे, मी माझं माझं काय ते बघेन, तू उगीचच गाडी वगैरे आणू नको. तितक्यात तिथे अधिराज येतो. अधिराजला आलेलं पाहून पाहुणी लगेच खुश होते. तेव्हा मग आता लगेच पुढे पाहुणी म्हणते की अधिराज तुला कसं समजलं मी इथे आहे ते. तेव्हा मग अधिराज म्हणतो की मला सावरीने सांगितलं की तू इथे रेस्ट हाऊसवर येणार आहेस ते, चल ये लवकर. तेव्हा आता मुद्दामच ती पाय मुरगळण्याचं नाटक करते आणि खाली बसून म्हणते की अधिराज या नित्याने मला ढकललं, या नित्यामुळे माझा पाय मुरगळला. आता असं म्हटल्यावरती नित्या तिच्याकडे बघतच राहते आणि राजमाला देखील माहीत असतं की ही सगळी तिची नाटकं आहेत. नंतर अधिराजला ती म्हणते की मी तिला जाब विचारायला आले होते ना, तेव्हा तिने मला ढकललं आणि माझा पाय मुरगळला आहे, त्याच लई दुखतंय मला पाय, खरंच मला खूप त्रास होतो अधिराज, असं म्हणून ती मुद्दाम रडायला लागते. तेव्हा आता नित्या म्हणते की अधिराज तू तुझ्या मनाला विचार, तुला खरंच वाटतंय का की मी असं वागेन हिच्याबरोबर किंवा असं काही करेन. तेव्हा मग आता अधिराज म्हणतो की ओ मॅडम तुमचा काही नेम नाही, तुम्ही काहीही करू शकता आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की माझी बायको आहे होणारी पाहुणी, काही दिवसात आमचं लग्न होणार आहे, त्याच्यामुळे तिच्या वाट्याला प्लीज जायचं नाही. नित्या रडत रडत आता अधिराजला मिठी मारते. तेव्हा राजमा बघतच राहते. नित्या म्हणते की अधिराज असं काय करतोयस तू, तुला हिचं बोलणं खरं वाटतंय आणि माझं बोलणं खोटं वाटतंय का. आणि काय रे माझ्या हाताला लागलंय ते बघ, हिने मला ढकललं म्हणून माझ्या हाताला लागलंय जोरात, बघ लवकर. तेव्हा आता पाहुणी उठते आणि नित्याला लांब करून म्हणते की हे बघ माझ्या अधिराजपासून लांब राहायचं, तो ह्या टोकाला असेल तर तू त्या टोकाला राहायचं, अजिबात त्याचा जवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर बघ मी तुझं काय करते ते. आता असं तिने म्हटल्याबरोबर नित्या तिच्याकडे बघून आता हसायला लागते. तेव्हा नित्याला ती म्हणते की काय झालं, मगाशी पण दात काढत होतीस आणि आता पण दात काढतेस, बघा जास्त नाटकं केलीस तर एका बुक्कीतच तुझे दात पाडेन. असं म्हटल्यावर आता नित्या गालातच हसत म्हणते की काय पाहुणी तुझा पाय. तेव्हा असं म्हटल्यावर पाहुणी त्याच्याकडे बघतच राहते आणि तिच्या लक्षात आलेलं असतं की नित्याने तिला चांगलंच चेकमेट केलेलं आहे आणि मुद्दामच आता पाहुणी ते नाटक सावरून घेण्यासाठी ऐ ग अधिराज असं म्हणून पाय दुखण्याचं पुन्हा नाटक करू लागते. त्याच वेळेला अधिराजला समजलेलं असतं की पाहुणीचं हे सगळं नाटक आहे. पाहुणी जाऊन बसते. तेव्हा अधिराज हा गाडीवर जाऊन म्हणतो की चल लवकर पाहुणी येऊन गाडीवर बस, असं म्हणून तो आता गाडीवर बसायला चाललेला असतो. तितक्यात नित्या म्हणते की अधिराज माझ्या हाताला पण खरंच लागले, तू माझ्या हाताला लावायला लेप वगैरे देणार नाहीस का, जसं मागच्या वेळेला दिला होतास. अधिराज त्याच्यावर काहीही बोलत नाही. पाहुणी त्याच्या गाडीवर येऊन बसते आणि म्हणते की चल अधिराज जाऊया. आणि त्यावेळेला ती खांद्यावर हात ठेवते आणि नित्याकडे बघत असते. मात्र अधिराज तिच्या प्रश्नाला काहीही उत्तर न देता तिथून निघून जातो आणि नित्याला देखील वाईट वाटलेलं असतं की अधिराज तिला अजून काहीही बोललेला नाही. इथे लवली आणि शेखरदाजी माईला शोधत शोधत देवीपाशी येतात आणि शेखरदाजी म्हणतात की नक्की इथेच माईला पाहिलं होतंस ना तू. तेव्हा तो म्हणतो की अहो दाजी मी त्यांना इथेच पाहिलं होतं आणि इथेच मला म्हणाल्या होत्या की मी इथेच बसणार आणि देवीचा जप करणार म्हणून, मग कुठे गायब झाल्या म्हणायच्या, असं शेखरदाजी म्हणतात. त्याच वेळेला दोघंही म्हणतात की नक्की त्या कुठे गेल्या असतील, शोध घेतला पाहिजे. आता दोघेही देवीपुढे हात जोडतात आणि म्हणतात की देवी आई काहीतरी मार्ग दाखव, आमची माई कुठे गेली आहे तिचा लवकर शोध लागू दे. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ते शालिनीकडे सोमनाथ आलेला असतो आणि तो म्हणतो की या अधिराजचं जरा वेगळंच आहे, या अधिराजची गावात चालते ना म्हणून त्याचे भरपूर दुश्मन असतील. तेव्हा आता लगेच ती म्हणते की हो दुश्मन तर असणारच आहेत,
गावात त्याचा शब्द झेलला जातो म्हटल्यावरती गावात दुश्मन तर तयार होणारच. तेव्हा सोमनाथ म्हणतो की हो, आहे एक दुश्मन, वसुंधरा अहिरराव. तेव्हा ती म्हणते की कोण आहे ही वसुंधरा? तेव्हा तो म्हणतो की वसुंधरा ही आमगावची सरपंच आहे आणि त्याचा शब्द मानला जातो म्हणून तिचं जळफळाट होत असणार आणि तिनेच हे सगळं संकट याच्यावर आणलं. ज्याने कर्ज घेतलं तो बळवंत, त्याला हिनेच गायब केले असा संशय आहे. कारण गावात जी जी व्यक्ती गायब झालीत ना, ती शेवटची वसुंधराला भेटली तेच प्रत्येकजण म्हणत असतात. म्हणूनच मला असं वाटतंय की हे सगळं त्या वसुंधराचंच कारस्थान असणार 100%. आणि त्या अधिराजवर पण तिनेच काहीतरी केलं असणार. त्या बळवंताला तिनेच गायब केलंय. त्यानंतर अधिराजला घराच्या कर्जात पण तिनेच टाकले. सगळी संकट एकामागोमाग तिनेच उभी केलीत. तेव्हा मग शालिनी म्हणते की बघितलं पाहिजे या बाईकडे, कोण आहे नेमकी ती. त्यानंतर ते रावसाहेब दारू पीत असतात आणि म्हणतात की हे नेमकं सगळं काय आहे आणि कोण असेल ती मालकीनबाई. तेव्हा रावसाहेब त्याला म्हणतो की नक्की तुम्हाला खात्री आहे ना की तुमच्या नित्याने मदत नाही केली? तेव्हा तो म्हणतो की नाही, मी अगदी खात्रीने सांगू शकतो की नित्याने याच्यात काहीही मदत केलेली नाही. त्यावेळेला वसुंधरा म्हणते की मग की कोण होती ती मालकीनबाई आणि काय मदत केली तिने? एवढी पैशांची कशी मदत झाली आणि पैसे काय आभाळातनं पडले की काय? तेव्हा आता रावसाहेबांना ती म्हणते की रावसाहेब नक्की याचा शोध घ्या. तर इथे सोमनाथ म्हणतो की वसुंधरा, तिची नक्की सगळी माहिती काढली पाहिजे की ती नेमकं हे सगळं काय करते ते. तेव्हा मग आता लगेच पुढे शालिनी म्हणते की हो, कसं आहे ना, माझ्या अधिराजला म्हणजेच अधिराजला जयदीपला पायाशी आणण्याचा प्लॅन माझा सक्सेसफुल होतो आहे या जन्मात तरी. म्हणूनच मी त्या वसुंधराला पण आता बाजूला करायला कमी करणार नाही. जर वसुंधरा माझ्या वजीराचा जीव घेत असेल तर मी तिचा जीव घेणार. मग आता सोमनाथ विचारतो की वजीर कोण? तेव्हा ती म्हणते की वजीर म्हणजे माझा अधिराज. त्याच वेळेला आता इथे रावसाहेब तिला म्हणतात की आई तुम्ही काळजी करू नका, मी त्या बाईचा शोध घेतो जिने मदत केली. आता अधिराज घाईघाईने निघालेला असतो. विमल म्हणते की अरे सकाळी सकाळी कुठं निघालास तू? तेव्हा तो म्हणतो की अगं आयडे, ज्या मॅडमने आपल्याला मदत केली ना त्या मॅडमचा शोध घ्यायला निघालोय मी. तेव्हा मग आता ती म्हणते की त्यांचा पत्ता मिळाला आहे का तुला? तेव्हा तो म्हणतो की नाही, पत्ता तरी अजून मिळालेला नाही, पण मी सोमनाथ आहेत ना ज्यांनी मदत केली त्यांना सांगणार आहे की मला मॅडमची भेट घालून द्या म्हणून. तेव्हा विमल म्हणते की बरं केलंस बाबा, जा. तेव्हा तात्या म्हणतात की एक काम करायचं आहे, त्यांना सांगायचं आहे की तुमचे आम्ही खूप आभारी आहेत आणि काही मदत लागली तरीही आम्ही धावून यायला तयार आहोत, हा एवढा निरोप त्यांना दे. विमल म्हणते की आणि त्यांना सांग की कधीही काही गरज पडली तरी आमचं कुटुंब तुमच्याबरोबर संकटात नेहमी उभं राहील असंही त्यांना सांग. तेव्हा आता विमल म्हणते की जा, जाऊन देवाच्या पाया पड आणि मी तुला दही साखर देते. तेव्हा आता अधिराज येतो, देवीला हात जोडून म्हणतो की देवी, आमच्यावरचं खूप मोठं संकट तू कमी केलंस आणि देवीच्या रूपात, त्या मॅडमच्या रूपात तू तर नाही ना आलीस तिथे आमची मदत करायला. तेव्हा अधिराज आता देवीसमोर फूल ठेवतो. ते फूल आता खाली पाहतं. आता खाली फूल पडलं, त्याच्यामुळे सगळेजण पुन्हा चिंतेत असतात. अधिराज पुन्हा मनपूर्वक हात जोडून फूल खाली ठेवायला जातो. त्याच वेळेला पुन्हा ते फूल हातात खाली पडतं आणि त्यानंतर अधिराज म्हणायला लागतो की हे सगळं काय आहे? हे सगळं नेमकं असं काय घडतंय आणि देवीची काय इच्छा आहे नेमकी, असा विचार त्याच्या मनामध्ये आता यायला लागतो. नंतर आता फूल पडल्यामुळे ते पुन्हा हे तिघं टेन्शनमध्ये आलेले असतात. देवी काहीच कौल देत नाही म्हणून त्यांना खूपच काळजी वाटत असते. अधिराज म्हणतो की देवीच्या मनात नेमकं काय आहे? तेव्हा इथे विमल म्हणायला लागते की देवी अजून फूल घेत नाही याचा अर्थ काय? तेव्हा अधिराज म्हणतो की आयडे, तू काळजी करू नकोस, देवीच्या मनात आहे ना तेच सगळं होईल, घाबरू नकोस अजिबात. आणि अधिराज आता घाईघाईने तिकडून निघून जातो. तेव्हा आता विमल विचार करते की नेमकं हे सगळं काय आहे आणि आज असे प्रसंग का घडले आहेत. त्यानंतर अधिराज तिथून तसाच निघून जातो. विमल म्हणते की हे काय आहे? अधिराजने अजून दही साखर खाल्लंच नाही आणि तो निघून गेला. तेव्हा विमलला आता वाईट वाटायला लागतं, कारण अधिराज तसाच निघून गेलेला असतो. नंतर आता सोमनाथ हा शालिनीला म्हणत असतो की तो अधिराज तुम्हाला भेटण्यासाठी वेडा झालेला आहे, वेडा. त्याला मी सांगितलं तरीही तो काही ऐकायला तयार नाही, त्याला तुम्हाला भेटायचंच आहे असं सांगतोय तो. तेव्हा मग आता शालिनी म्हणते की हो ठीक आहे, चालेल, त्याला जर इतकंच मला भेटण्याची इच्छा असेल तर मग आपण भेटूया. आणि काय आहे ना, शेवटी त्याला माझा गुलाम बनवायचा आहे मला, म्हणूनच मला तर हे केलंच पाहिजे. तेव्हा मग आता सोमनाथला ती म्हणते की जा, घेऊन या त्याला. आणि त्यानंतर इथे आता नित्या ही बाहेर आलेली असते आणि माई ही जंगलात असते. दोघींनाही जोरजोराचे वारे वाहताना भेटतात. आता नित्याच्या समोर खूपच जास्त वारा वाहत असतो आणि माईच्या समोरही तशीच अवस्था असते. त्यानंतर अधिराज गाडीने चाललेला असतो, त्यालाही जोरजोरात वारा वाहताना दिसतो म्हणून तो गाडीत थांबतो आणि गाडी थांबवल्याबरोबर त्याच्या डोळ्यात कचरा जातो. तिथे जोगतीन येते आणि जोगतीन पाण्याचा तांबे देते आणि अधिराज स्वतःचा चेहरा धुतो आणि जोगतीनीला म्हणतो की बघ अगदी वेळेवर आलीस बघ. तेव्हा ती म्हणते की मग मला वेळेवरच यावं लागतंय बाबा, आणि हो,
जिथं कुठं चालला आहेस ना, ती वाट तुझी अवघड आहे, म्हणून त्या वाटेवर तू जाऊ नको. कठीण काळ चालू आहे तुझा, त्याच्यामुळे न जाता जरा घरी गेलास तर बरं होईल. अंबाबाईचा उदो उदो, देवी माईचा उदो उदो असं म्हणून ते निघून जाते. त्यानंतर आता मागून नित्याची गाडी येते आणि नित्याची गाडी येऊन अधिराजला मध्येच थांबवते. तेव्हा अधिराज म्हणतो की काय झालंय, बाजूला व्हा. तेव्हा नित्या म्हणते की मला निगेटिव्ह वाईब मिळतात, प्लीज जाऊ नको. तो म्हणतो की तुमचा नाटकं बंद करा आणि मला जाऊ दे. पण मात्र नित्या ऐकत नाही. नित्या म्हणते की तू असं ऐकणार नाहीस. तो बाईक चालू करायला चाललेला असतो आणि तितक्यातच नित्या हात धरून मध्ये उभी राहते, रस्त्याच्या मध्येच जाते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अधिराज हा देवी आईची मूर्ती ही शालिनीला देतो आणि शालिनी जेव्हा ती मूर्ती बघते तेव्हा ती मूर्ती पाहिल्यानंतर तिला जुन्या दिवसांची आठवण होते आणि तिला पुन्हा त्रास व्हायला लागतो आणि ती लगेचच पुढे त्याला म्हणते की बाजूला हो, बाजूला हो आणि ही मूर्ती बाजूला घे. असं म्हटल्यावर अधिराजलाही कळत नाही की मॅडमचं नेमकं काय झालेलं आहे. तरी ते नित्याने गौरीसारखी साडी नेसलेली असते आणि ती म्हणत असते की शालिनी बहिणी, आता मी तुम्हाला भेटायला येत आहे, तुमचा शेवटचा काळ आता सुरू झालेला आहे असं ती म्हणत असते. आणि त्याचनंतर इथे आता गौरी म्हणजेच नित्या खूपच पेटलेली असते. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.